संस्कार असतील, तुझ्यावर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे संस्कार असतील, तुझ्यावर धन्या मुंडे जर तुझ्यावर अण्णा मुंडे साहेबांचे संस्कार असतील, पंडित अण्णा मुंडे साहेबांचे संस्कार असतील, तर तू मनाने आमदारकीपासून सगळे राजीनामे दे, आत्मक्लेश कर, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीजवळ जाऊ आणि तू 302 मध्ये सहभागी हो आणि लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि जनतेला जाहीर सांगतो, हे सगळेचे सगळे माजुडे आहेत. इथून पुढे तांबर पाणी यांना पाजू नका, कट्टर कडवट बना. हो, आणि लोकशाहीच्या माध्यमातून दुसरी माझी मागणी, अजितदादा पवार साहेब, तुमचं कधी मी नाव घेतलं नाही. अजितदादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब याला लाथ मारून बाहेर काढा. गुंड सांभाळू नका, तुम्हाला खूप भोगावं लागल. लक्षात घ्या, ही टोळी एवढी माजुरडी आहे, जे दारू पिऊन शिवाय देतात, गाड्याच्या कटा मारतात, गोरगरीबांना, मराठ्यांना जमिनी बैल किती आहेत, कारखान्याचे पैसे आणलेले देत नाहीत, कोणाच्या तलावातल्या मोटरी फेकून देतात, दादागिऱ्या करते, धनगान शिवाय देते. धन्या मुंड्या, इथून पुढे जर तो ह्या टोळीनं अशी मचमच केली की आता आपला मोर्चा त्यांच्याकडे वळाला म्हणून समज, आता मोहीम त्यांच्यावर, यांना सगळ्याला जेलमध्ये टाकून सोडवतो आम्ही. वाईट वाईट. धन्यवाद. एक मिनिट पाटील, रेकॉर्ड करतो. हॅलो, हां सर बोला. मग तिकडून विचारत नाहीत का? ओके, कसं मला नाही कळालं. ओके 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 हां, ठीक आहे, ओके, हां करतो सुरू. हां, रेकॉर्ड हां, ओके ओके ओके. हां, एक मिनिट. हां, ओके 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 पाटील, हे लाईव्ह नसेल, रेकॉर्ड होते. काळीमा फासणारी घटना समोर आली होती, त्यानंतर त्या व्हिडिओ समोर आलाय. त्या व्हिडिओमध्ये अक्षरशः रक्त खवळते, हे असा व्हिडिओ आहे. काय सांगाल? काय बघा, धनंजय मुंडेंनी हे चांगलं चाललं होतं त्यांनी हे कृत्य पैसे कमवण्यासाठी आणि खुनं करण्यासाठी त्याची शक्ती वापरायला नको होती. एक चांगला समाज असणाऱ्याला डाग लावायचं काम, खाली मान घालून चालायचं काम धन्या मुंड्यामुळे झालेलं. याने पैशाच्या नादात संतोष भाईचे फोटो बघितल्याच्या नंतर तळपायाच्या अगमस्तकाला जातात की इतके नीच पैदास सुद्धा पैदा करू शकतात की पुढं जन्मली ही पैदासन कुठं नाही. यांनी पुरं तोंडात मुतले, इतके बेकार व्हिडिओ आणि ते फोटो दिसायला लागलेत. काय याच्यात, काय त्यांच्या समाजानं काय छाती बुडून घ्यायची, इतक्या क्रूर. आणि ते हसतेत, ते फोटो टाकतेत धन्याला, त्या सरमाड्या कारमाड्याला त्याला, आणि खून घडून आणते. काय करायचं होतं याच्यातून यांना, तर इथून पुढं जर आपण खंडणी मारली, खुनं केले, तर लोकांवर दहशत निर्माण झाली पाहिजे. याच्यासाठी त्या पद्धतीचा खून करा, हे धन्या मुंडे यांनी सांगितले आणि यांनी त्या पद्धतीचा खून तो घडून आणला. आज काय वाटत असं त्या देशमुख कुटुंबाला, त्या गावकऱ्यांना, त्या आईला, त्या बापाला, त्या लेकीला, त्या पत्नीला, त्या भावाला संतोष पाहिजे. आज किती बेतला समाज